इन्कम टॅक्समधून आलो आहे. असं आम्हाला न्यूज आली आहे की तुम्ही घरी इलिगली सोनं ठेवलं. नाही, घरी तर काही नाही आहे, पण बँक लॉकरमध्ये आहे. हा, पण इलिगल काही नाही आहे. मॅडम, डू यू माइंड मी आस्किंग की केवढं सोनं तुम्ही ठेवलं आणि तुमच्याकडे त्याचा काय प्रूफ आहे? नाही हो, माइंड वगैरे काय आहे? 1100 ग्राम सोनं आहे, पण त्याचा प्रूफ नाही आहे. मॅडम, जस्ट बिकॉज तुमच्याकडे प्रूफ नाही आहे, ॲज पर सेक्शन 69B अँड सेक्शन 115BBE तुम्हाला 78% टॅक्स प्लस 10% पेनल्टी भरावी लागेल, प्लस तुमचं सगळं गोल्ड सीज केलं जाईल. पेनल्टी तर मी देणार नाही आणि माझा गोल्ड पण तुम्ही सीज नाही करू शकत. थोडेफार रूल्स ना मला पण माहिती आहेत. नाही, काय आहे ना, माझं लग्न झालंय तर मी 500 ग्राम सोनं माझ्या घरी विदाऊट एनी प्रूफ ठेवू शकते. आणि माझ्या 2 मुली आहेत, 250 ग्राम त्यांचे पण मी ठेवू शकते. प्लस माझे हस्बंड पण 100 ग्राम सोनं विदाऊट एनी प्रूफ ठेवू शकतात. सगळे मिळून जुळून झाले 1100 ग्राम, जे मी विदाऊट एनी प्रूफ माझ्या घरी ठेवू शकते. मॅडम, तुम्ही एवढं लॉ कुठून शिकलात? बी किफायती मराठीला फॉलो करते, तुम्ही पण करा.